नमस्कार, मी जागृती. स्वागत आहे तुमचं माझ्या हॅपीनेस व्ह्यू चॅनल ब्लॉगमध्ये. आज आपण सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्याआधी मी थोडीशी पूजा दाखवली. त्यासाठी लागणार इथं कांदे, टमाटे, काकडी, ब्रेड हे घेतलेलं आहे. ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेले आहेत. त्याच्यावर आता मी सॉस लावून घेतलेला आहे. हे बघा, पूर्ण चारही बाजूने सॉस लावून घेतलेला आहे मी त्याला. मी इथे 2 बनवणार आहे म्हणून 2 घेतलेत आणि बटर किसून घेतलेलं आहे बारीक. पूर्ण बटर किसल्यावर त्याच्यावर काकडी ठेवायची. काकडी पण असं बारीक कट करायची आहे आणि चारीकडनं काकडी ठेवायची आहे. काकडी ठेवल्यानंतर इथं टमाटे ठेवायचे. तुमच्याकडे गाजर वगैरे पण असेल तर गाजर ठेवू शकता तुम्ही. टमाटे पण चारीकडनं ठेवायचे आणि कांदे ठेवायचे. कांदे कमी ठेवायचे. लहान मुलांना जास्त कांदे आवडत नाही, त्याच्यामुळे मी कांदे काही टाकत नाही. कांदे कमी ठेवले तर छान राहतं. हे बघा, पूर्ण असं हे करून घेतलेलं आहे. आणि आता मी चीज किसून घेते. मी इथे पूर्ण चीज किसून घेतलेलं आहे. चीज जास्त टाकलं तर खूप छान लागतं ते. हे बघा, असं बाहेर घ्यायला गेलो तर खूप महाग पडतं आपल्याला. हे खूप कमी पैशांमध्ये पडतं. मी काहीतरी 100-1 रुपये पण खर्च नसेल आलेला मला. त्यामध्ये 3 सँडविच केलेले आहेत आणि खूप मटेरियल बाकी आहे. त्याच्यात भरपूर बनतील एवढं मटेरियल बाकी आहे. तर ते जर पूर्ण हिशोब केला ना तर कमीत कमी 15-1 रुपयाला पडतं ते, फक्त 15 ते 20 रुपयाला. आणि त्यावर मी आता बघा बटर किसून घेतलेलं आहे. दुसरं काय लागत नाही त्याला. बटर नसेल तर तुपात पण भाजू शकता तुम्ही. तुपात पण खूप छान येतं ते. त्यानंतर मी दुसऱ्या स्लाइस घेतलेल्या आहेत. त्याच्यावर मी आता मेयोनेज लावून घेते. हे बघा, याला व्हाईट सॉस पण बोलतात. व्हेज मेयोनेज येते. दोन्ही ब्रेडला लावून घेते मी. जसं आपण टोमॅटो सॉस लावला तसं लावा. हे बघा, पूर्ण याला लावून घेतलेलं आहे. हे असं. आणि त्याला सँडविच मेकर नसेल तरी चालेल, तवावर बनवणार आहोत आपण. तव्यावर पण खूप छान बनतं ते. सँडविच मेकरची गरज पण नाही त्याला एवढं. हे बघा, असं पूर्ण लावल्यावर मी आता त्याला हे पॅक करून घेणार आहे पूर्ण. हे बघा, असं प्रेस केलं ना वरून तर व्यवस्थित बसतं ते. त्यानंतर थोडंसं बटर किसून घ्यायचं आणि ताव्यात पण टाकून द्यायचं. आणि असं चम्मचने प्रेस करत राहायचं त्याला चारी बाजूने. कमी गॅस ठेवा आणि वरून परत बटर किसून द्या. थोडं आजूबाजूने टाका. बटर नसेल तर तूप वापरू शकता. हे बघा तुम्ही, असं भाजलं जातं. मेकरची गरज नसते. पूर्ण त्याला कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत भाजू द्या त्याला. हवं तेवढं बटर टाका तुम्ही. हे बघा, पूर्ण झालेलं आहे. मी तसे इथं 2 बनवणार आहे. हा 1 भाजून घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. आता मी हे दुसरं डायरेक्ट ताव्यामध्ये किसून घेतलेलं आहे मी बटर आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे. हा बघा तयार झालेला. याच्यावर थोडं चीज किसून घ्यायचं वरून आणि मग खूप छान लागतोय. करून बघा ट्राय आणि सांगा मला. माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला मग आता पुढच्या व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.